पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार। ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक। आरोपी डॉक्टरांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर अपघातातील पोर्शे कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। डॉक्टर अजय तावरेंची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करा। आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून मंत्री हसन मुश्रीफांना शिफारस पत्र। 2023 मधील पत्र समोर आल्याने पुणे अपघात प्रकरणात नवी चर्चा। पुणे कार अपघात प्रकरणी अजित पवारांनी सीपींना फोन केला होता का याचा तपास करण्याची अंजली दमानी यांची मागणी। तर कुणाला फोन करत नसतो, दोषी असल्यास चौकशी करावी, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणावरून धंगेकर सुषमा अंधारे आक्रमक। पुण्यातील पब निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू राहण्यास एक्साइज विभाग जबाबदार असल्याचा ठपका। अंधारेंनी वाचून दाखवली हफ्त्यांची यादी। राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर। प्रफुल्ल पटेलांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत आतापासूनच जागा वाटपाबाबत रस्सीखेच। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा मिळाव्यात, भुजबळांची मागणी। तर सर्वांना विश्वासात घेणार, अजित पवारांची ग्वाही। बीडच्या मुंडेवाडीत जातीय वक्तव्य करणाऱ्या तरुणाला अटक। पोलीस अधीक्षकांनी मुंडेवाडीत जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा, तर धार्मिक भावना दुखावणारे कृत्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा। यंदाचा 10वीचा निकाल 95.81%। कोकण विभाग अव्वल, मुलीच ठरल्या मुलांपेक्षा वरचढ। यंदा निकालाचा टक्काही वाढला। राज्यात उष्णतेची लाट कायम। आज नागपुरात सर्वोच्च 45.6 अंश तापमानाची नोंद। विदर्भात पुढील 3 दिवस हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा। जळगावात घर कोसळून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू, तर बुलढाणा, नांदेड आणि सोलापुरातही मोठं नुकसान।